आला होता की एक शिक्षक आहे ज्या जिल्हा परिषद शाळा लोणीगवळी येथे कामावर आहे. तर यानंतर तिथं गावातील एका व्यक्तीने आम्हाला कॉल करून सांगितले की इथं बरेचसे लोक जमा झालेले आहेत. तर आम्ही पोलीस स्टाफसह सदर जागी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला माहीत झाले की सदर शिक्षक याचं नाव महादेव मानतोडे, राहणार मंगरुळपीर तालुका, जिल्हा वाशिम इथंच आहे. याने काही म्हणजे पीडित मुलींना त्याने अश्लील चाळे करून त्यांना त्रास दिलेला होता. याबद्दल लोकांनी रोष म्हणून तिथं जमा झालेले होते. त्यानंतर आपण पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना आणलेले आणि यामध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण 104/2026 यामध्ये BNAचे कलम 74, 75, 78, 352 आणि पोक्सोचे 8 धारा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये आरोपी आमच्या ताब्यात आहे. तपास PSI पवार साहेब स्वतः करत आहे आणि माननीय SDP साहेब आणि तसंच यामध्ये आम्ही स्वतः लक्ष देऊन यामध्ये बाकीचे पुरावे साक्षीदार घेतो. सर, हे अल्पवयीन मुली असल्यामुळं त्याचे ते फोक्सा टाईपचे जे नियम असतील किंवा ज्या कलमा असतील ते लागले असतील. यामध्ये आपण बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम म्हणजे पोक्सोचे आपण कलमा लावलेले आहेत. तपास आपला चालू आहे यामध्ये. आपण यामध्ये अजूनही साक्षीदार यामध्ये बघणारे साक्षीदार तपासून यामध्ये योग्य तो तपास करतो. सध्या त्याच्यावर अजून तपास, पुढील तपास बाकीच चालूच आहे. आजच गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये आपण तपास करत आहोत. आरोपीला अटक करणार आहे आणि तपास करून यामध्ये आपण योग्य वेळेमध्ये चार्जशीट दाखल करणार. सध्या स्थितीत आरोपी आपल्या ताब्यात आहे. आरोपी ताब्यात आहे. धन्यवाद सर.